गुड इव्हनिंग सर्वांना. मी डॉक्टर औदुंबर मस्के, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूरचे सर्जन आहे आणि महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचा अध्यक्ष आहे. सन्मान सावित्रीच्या लेकींचा हा एक विशेष कार्यक्रम आम्ही 3 जानेवारी 2025 रोजी ठेवलेला आहे. यामध्ये आम्ही आमच्या इथं नव्यानं प्रमोशन होऊन इंचार्ज सिस्टर झालेल्या स्टाफचा आम्ही कौतुक करतोय, सन्मान करतोय. हा कार्यक्रम मी असं म्हणू शकेन की हा कार्यक्रम एक आगळा वेगळा आणि अविस्मरणीय असा आपल्याला करायचा आहे. यामध्ये आम्ही सर्व इंचार्ज सिस्टरांना मानाचा फेटा बांधून त्यांचा गुच्छ देऊन आम्ही सन्मान करणार आहोत. तर फेटा हा युजली इंडियन आपल्या कल्चरमध्ये लग्नात वगैरे ठिकाणी पुरुष बांधतात, पण महिलांना असा फेटा बांधून त्यांचा सन्मान करणं हे एक अशी आगळीवेगळी पद्धत आम्ही सुरू केलेली आहे. आणि यासोबतच आम्ही ह्या कार्यक्रमाचं संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करणार आहोत आणि प्रत्येक इंचार्ज सिस्टर ज्या आहेत त्या ज्यांचा सत्कार होणार आहे तर त्यांची आम्ही मुलाखत घेणार आहोत. तर मी सर्व ज्या नवीन प्रमोशन झालेल्या सिस्टर आहेत तर त्यांना मी विनंती करतो की तुम्ही ही मुलाखत द्या आणि तुम्ही मुलाखतीमध्ये तुम्ही चांगलंच बोलाल मला माहीत आहे, पण मी थोड्याशा टिप्स देऊ इच्छितो की जर कुणाला असं वाटलं की अरे ह्या प्रश्नाचं उत्तर काय असं द्यायला पाहिजेत, तर म्हणून मी हा व्हिडिओ करतोय आणि साधारण अशा टिप्स देतोय. आता हे जे व्हिडिओ आपण करणार आहोत तर ते आपण यूट्यूबला टाकणार आहे आणि त्यामुळं काय होईल की हा व्हिडिओ जो आहे तुमच्या मुलाखतीचा व्हिडिओ इंडिव्हिज्युअली प्रत्येकीची मुलाखत घेणार आहे आपण आणि 10 ते 12 मिनिटाचा हा व्हिडिओ असेल आणि हा जोपर्यंत पृथ्वी आहे त्याच्याभोवती उपग्रह फिरत आहेत आणि इंटरनेट अवेलेबल आहे तोपर्यंत हा इंटरनेटवरती अवेलेबल राहील. म्हणजे वर्षानुवर्ष तुम्ही तुमच्या नातवंडांना दाखवाल, तुमची नातवंड त्यांच्या नातवंडांना दाखवतील की अरे आमचे कोणीतरी असे होते आणि त्यांनी असा व्हिडिओ केलेला आहे लाईक दिस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की हा एक अविस्मरणीय क्षण राहील. सर्वांना कळेल की नर्स म्हणून काय काम केलं जातं. तर अशा पद्धतीने म्हणून मी थोड्याशा टिप्स देतोय, तर तुम्ही ते ऐकून घ्यावात असं मला वाटतं. ते तुम्हाला पहिला प्रश्न असेल, तुम्हाला तिथं प्रश्न विचारले जातील आणि तुम्ही त्याची उत्तरं द्यायचं आहे. की पहिला प्रश्न असेल की आपले संपूर्ण नाव काय आहे व आपण कुठे काम करता. आता हा व्हिडिओ जर थोडासा इंटरेस्टिंग करायचा असेल तर तुम्ही तुमचं संपूर्ण नाव सांगताना माहेरचं आडनाव पण सांगायचं आहे. आणि मे बी तुम्ही कॉलेजमध्ये असताना तुमच्या मैत्रिणी तुम्हाला काही टोपण नावानं हाक मारत असतील त्या जर सांगितल्या तर तो व्हिडिओ थोडासा अजून इंटरेस्टिंग होतो. दुसरं म्हणजे आपण काम कुठे करता ह्या प्रश्नाचं उत्तर देताना सर्वांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर हे ठासून सांगायचंच आहे. कारण ह्याच्यामुळं काय होईल की आपल्या संस्थेचं नाव सगळीकडे जाईल. जेव्हा तुम्ही तुमच्या इतर हॉस्पिटलच्या कॉलेजच्या मैत्रिणींना जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेअर कराल तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की अरे हां की सोलापूरच्या इथं हॉस्पिटलमध्ये हा अशा चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम केला जातो आहे. आणि याच्यासोबतच तुम्ही हॉस्पिटलमध्ये कुठल्या वार्डात काम करताय हे त्यासोबत तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न आहे आपलं शिक्षण किती व कुठे झाले आहे. तर हा थोडासा असा प्रश्न आहे की म्हणजे तुमचं GNMचं जे शिक्षण आहे तर ते कुठल्या कॉलेजला चाललेलं होतं आणि किंवा तुमचं अजून काही दुसरं शिक्षण झालं आहे का, की म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ग्रॅज्युएशन केलं आहे का, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे का, किंवा इतर कुठल्या कोर्सेस असे काही केलेले आहेत का, तर तुम्ही इथे ते सांगू शकता. त्यानंतर आपण आतापर्यंत कोणत्या पदावर काम करीत होता व आता प्रमोशन कोणत्या पदावर झालेलं आहे हा प्रश्न असेल. कारण प्रत्येकांना ह्याचं उत्तर देताना तुम्ही सांगाल की मी स्टाफ नर्स म्हणून काम करत होतो आणि आता इंचार्ज म्हणून काम करतोय हे असेल. हा सगळ्यांना कॉमन प्रश्न असेल आणि ह्याचं उत्तर कॉमन असेल. पण ह्याला लागून जो पुढचा प्रश्न आहे तर तो प्रश्न जो असेल तो उत्तर सगळ्यांचं वेगळं वेगळं येईल. पुढचा प्रश्न असा आहे चौथा, आपण स्टाफ नर्स म्हणून कामाचे स्वरूप काय होते व आता इंचार्ज म्हणून काय जबाबदारी वाढली आहे. हा जो प्रश्न आहे याचं उत्तर देताना हे उत्तर असं असेल की जे सर्वसामान्य लोक आहेत, जे नॉन मेडिकल लोक आहेत, की त्यांना हे कळेल की बाबा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांसोबत ज्या नर्स काम करतात त्या काय काम करतात.
म्हणजे तुम्ही वार्डात जर काम करत असाल तर तुम्ही स्टाफ नर्स असताना काय काम करत होता याचं थोडंसं विस्तृत वर्णन करायचं, की वार्डमध्ये पेशंटची केअर घ्यायला लागते, त्यांना इंजेक्शन्स द्यायला लागतात, त्यांना मेडिसिन्स द्यायला लागतात, त्यांच्या जेवणाचं बघायला लागतं, त्यांचं बेडिंग करायला लागतं, त्यांचं क्लिनिनेसची स्वच्छता ठेवायला लागते, लाईक दिस. तर किंवा आता ओपडीमध्ये जर सिस्टर असतील तर त्यांना तिथं ते इंजेक्शन द्यायला लागतं, पेशंट डॉक्टर चेक करत असताना शेजारी थांबून त्यांना असिस्ट करायला लागतं, लाईक दिस. किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये असाल तुम्ही तर फक्त ऑपरेशन करताना डॉक्टरांना असिस्ट करणं एवढंच नाही तर पूर्ण ऑपरेशन थिएटरची जबाबदारी असते. ते इन्स्ट्रुमेंट सगळे क्लीन करून आटोक्लेव करण्यापासून ते ट्रॉली व्यवस्थित लावणे इथपर्यंत अशा पद्धतीचं जे कोणी ज्या वार्डात काम करत असाल तर त्या पद्धतीनं ते थोडंसं विस्तृत कामाचं वर्णन येणं आवश्यक आहे. आणि आता इन्चार्ज म्हणून काय जबाबदारी वाढली आहे तर म्हणजे ते काय वेगळं सांगायची आवश्यकता नाही, पण कशा पद्धती वाढलेली आहे आणि ती तुम्ही कशी समर्थपणे पाडू शकाल हे तिथे सांगायचं. त्यानंतर नर्सिंग क्षेत्रात येण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली. आता हा प्रश्नाचं उत्तर मे बी काही लोकांचं असं असेल की नाही 12वी झालं, सायन्स झालं आणि आम्हाला वाटलं आणि आम्ही आलो. पण काही काही जणांचं असं असतं की कोणाचे घरचे आई वडील किंवा पालक असे नर्सिंग क्षेत्रात ऑलरेडी असतात आणि मग अशा वेळेला ते त्यांची प्रेरणा ठरतात की नाही माझी आई असं काम करायची आणि मला करायची इच्छा होती, किंवा माझे नातेवाईक कुणी करत होते आणि मला करायची इच्छा होती, लाईक दिस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे करिअर म्हणून पोटापाण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं असतं, तर एक जॉब म्हणून तुम्ही ते घेतलं आहे असं पण त्याचं उत्तर असू शकेल. तर जे काही तुमचं उत्तर असेल तर ते तुम्ही द्यायचं आहे. 6वा प्रश्न आहे तो पण 4थ्या प्रश्नासारखा अतिशय महत्त्वाचा असा आहे की नोकरीवर असताना एखाद्या चांगल्या आनंददायी समाधान देणाऱ्या अनुभवाविषयी सांगा. तर खरं सांगायचं तर आपला प्रोफेशनच असं आहे की तुम्ही काम करून जेव्हा घरी जाता तेव्हा तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं. म्हणजे रुग्णसेवा केल्यानंतर एक जे समाधान असतं तर ते तर आपण रोजच्या रोजच अनुभवत असतो. परंतु असा काही एखादा प्रसंग की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप असं हे वाटलं की अरे नाही हे म्हणजे मी नर्सिंगमध्ये आले आणि मला हे करायला मिळालं आणि माझ्या आयुष्याचं सार्थक झालं, अशा पद्धतीचा जर कुठला एखादा प्रसंग असला तर तुम्ही सांगू शकता. विशेषतः कोविडमध्ये काम केलेलं की म्हणजे मला आठवतं की त्यावेळेला राखी पौर्णिमा होती आणि स्टाफ नर्सेसने आपल्या पेशंटला ओवाळलं होतं आणि त्या पेशंटच्या डोळ्यातून अश्रू आले होते. तर असे काही भावनिक आनंददायी असे काही प्रसंग असतील तर तुम्ही ती आठवण म्हणून सांगू शकता. एखादा कटू किंवा वाईट अनुभव असल्यास तो सांगा. हा प्रश्न ऑप्शन असेल की म्हणजे काही कटू अनुभव आलाच नाही तर तुम्ही काय म्हणजे सांगायलाच पाहिजे असं नाही, तर नाही आला असं सांगू शकता. किंवा एखादा मनावर आघात करणारा असा प्रसंग घडला असेल नोकरीच्या ह्याच्यामध्ये की जो तुम्हाला प्रकर्षाने सांगावासा वाटतो तर तो अनुभव तुम्ही इथे शेअर करू शकता. 8वा प्रश्न जो आहे तो थोडासा खाजगी आहे, पण त्यातून म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व इथं दिसून येणार आहे की नोकरी करीत असताना कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात काय अडचणी आल्या. तर नोकरी करणाऱ्या महिला म्हटलं तरी ते नोकरी आणि घर यांची ओढाताणी असतेच, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण नर्सिंगचा जॉब असा आहे की राऊंड दी क्लॉक ड्युटी असते, म्हणजे नाईट पण करायला लागते, कधी 1-8 असते, कधी मॉर्निंग असते आणि मग मुलांना आपण तसा वेळ देऊ शकतो की नाही, आणि मग काय तुम्हाला प्रॉब्लेम्स आले हे करताना. जर तुम्ही सांगायची तुमची तयारी असेल तर तुम्ही सांगू शकता आणि कुटुंबाकडून किती सपोर्ट मिळाला आहे पण ऑप्शन आहे की नाही मला याबद्दल काही बोलायचं नाही असं असेल तरी हरकत नाही. पण किंवा काही कोणाला असं असेल की कुटुंबातून खूप चांगला सपोर्ट मिळाला असेल किंवा असं असेल की कुटुंबातून सपोर्ट मिळाला नसेल की काय तू दिवसभर जातेस आणि घरी स्वयंपाक कोण करणार असं घरातून म्हटलं गेलं असेल तर ॲज यू विश की तुम्ही ते सांगू इच्छित असाल तर सांगू शकता. 9वा प्रश्न आहे की नर्सिंग पेशाकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहता आणि नवीन येणाऱ्या नर्सेसना नर्सिंगला ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्या. तर नर्सिंग पेशाकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहता तर इंडियन सिनेरिओमध्ये जर बघितलं तर आता आजकाल जॉब आणि त्याचा पेमेंट पाहता सगळेजण याच्याकडे आकृष्ट होत आहेत. पण पूर्वी असं नव्हतं की नर्सिंग पेशा म्हणजे अरे नाही ते रोग्यांना तपासायचं, त्यांना हात लावायचं वगैरे असं घाणेरडं काम आहे अशा पद्धतीत पाहिलं जायचं.
विशेषतः कोविडमध्ये म्हणजे आपण अनुभवलेले आहेत ते प्रसंग की नर्सेसना तिथं त्यांच्या गल्लीमध्ये येऊ दिलं जात नव्हतं की ह्या अंगावर कोविडचे जंतू घेऊन येतात का काय अशा पद्धतीनं. तर तुम्ही स्वतः या पेशाकडे कोणत्या दृष्टीने बघता की बाबा नाही हे म्हणजे माझ्यासाठी खूप चांगलं आहे किंवा मला ह्याचे वाईट अनुभव आलेले आहेत असं तुम्ही इथं क्लिअर करू शकता. आणि नवीन येणाऱ्या नर्सेसना म्हणजे ज्या आता स्टाफ नर्स आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की काम कसं करायला पाहिजे किंवा काय हे तुम्ही सांगू शकाल. आणि नवीन ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता किंवा तुम्ही यावं या क्षेत्रात का नाही यावं आणि हे क्षेत्र कसं आहे, कारण हे तुमच्याशिवाय दुसरं चांगलं कोणीच सांगू शकणार नाही. 10वा प्रश्न असा आहे की सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सावित्रीची लेक म्हणून आपला सन्मान करण्यात येत आहे, याबद्दल आपल्या काय भावना आहेत. तर खरं तर मी स्वतः खूप एक्सायटेड आहे हा प्रोग्राम हे करण्यामध्ये. तुम्ही पण सगळेजण एक्सायटेड असाल आणि की कोणीतरी आपला सन्मान करतं आहे ही खरोखर म्हणजे आनंदाचीच भावना असते, समाधानाची भावना असते. म्हणजे कुणी करावं म्हणून आपण हे काम करत नाही, पण कुणीतरी आपल्या कामाचं कौतुक करतं ही भावना खूप आनंदाचीच असते. आणि ह्याचं जो दिवस आहे तो सावित्रीबाई फुले की ज्यांनी भारतामध्ये पहिली महिलांसाठी शाळा सुरू केली आणि त्यांनी जर शाळा सुरू केली नसती तर भारतात कुठली महिला पुढे शिकू शकली नसती. तर असा हा दिवस आम्ही हे केलेला आहे. याबद्दल तुमच्या भावना काय आहेत हे तुम्ही सांगू शकता. आणि शेवटचा प्रश्न असेल की आपणास अजून काही सांगायचे आहे काय, तर हे पण ऑप्शनल आहे की तुम्हाला जर काही तुमच्या नोकरी ह्याच्यामधलं एखादा विशिष्ट काही असा प्रसंग की जो या प्रश्नांमध्ये कव्हर झालेला नाही आहे, म्हणजे ह्या प्रश्नांशिवाय वेगळं जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही हे सांगू शकता. तर अशा पद्धतीनं मी साधारण तुम्हाला टिप्स आणि हिंट दिलेल्या आहेत. तुम्ही चांगलं बोलालच याची मला खात्री आहे. आता हा आपण जी मुलाखत घेणार आहोत ते काय उद्या कार्यक्रमाच्या वेळी सगळ्यांच्या मुलाखती घेणं शक्य नाही आहे आपल्याला. तर आपण दररोज साधारणपणे एक 8-10 जणांची मुलाखत घेऊयात आणि ती आपण यूट्यूबला टाकूयात. वेळ साधारणपणे 11-11:30ला आपले कॅमेरामॅन आपल्याला अवेलेबल होतात. तर 2 वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये एक 8-10 जणांची एका दिवशी मुलाखत होईल आपली आणि मग त्याप्रमाणे आपण यूट्यूबवरती टाकूयात. ज्या तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना, सोलापुराच्या बाहेर जे कोणी तुमच्या ओळखीचे परिचय असतील त्यांना तुम्ही शेअर करू शकाल आणि एक ठसा, एक छाप तुमची त्याच्यावरती दिसून येईल. तर मी अगदी एक्सायटेड आहे उद्याच्या कार्यक्रमासाठी. हे खास तुमच्यासाठी मुलाखतीसाठी छोट्याशा टिप्स दिलेल्या होत्या, तर त्या पण फॉलो करा. थँक्यू, धन्यवाद.